वाजताच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। हेडलाईन। मुलुंडमध्ये एलबीएस मार्गावर स्पीड ब्रेकर नसल्याने नागरिकांनी केले रास्ता रोको। बालविज्ञान परिषदेत राष्ट्रीय स्तरावर ठाण्यातील 5 शाळांच्या प्रकल्पांची निवड। मुलुंड एलबीएस मार्गावर स्पीड ब्रेकर न बसविल्यामुळे वाढत्या अपघातांचे प्रमाण लक्षात घेता स्थानिकांनी आज रास्ता रोको केले। मुलुंड एलबीएस मार्गाजवळील संभाजीनगरजवळ स्पीड ब्रेकर नसल्याने गेल्या काही दिवसांमध्ये येथे अपघाताची संख्या वाढली आहे। सुसाट वेगाने येणाऱ्या वाहनांना सिग्नल स्पीड ब्रेकर नसल्याने कोणत्याही प्रकारचा आळा बसत नाहीये। शिवाय परिसराजवळ शाळा क्लासेस देखील आहेत। मात्र वाहनांना येथे अडकाव नसल्याने रस्ता ओलांडणे हे नागरिकांना आणि शाळकरी मुलांना जीवघेणे ठरत आहे। चित्रा पाटील या 50 वर्षीय महिलेसह कालच रस्ता ओलांडताना मोटरसायकलचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची माहिती देखील स्थानिकांनी दिली आहे। तर एलबीएस मार्ग हा दिवसेंदिवस नागरिकांसाठी अपघाताचे केंद्र बनू लागल्याने संतप्त नागरिकांनी आज येथे रास्ता रोको केले। यावेळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी देखील येथे निर्माण झाली होती। तर लवकरात लवकर येथे स्पीड ब्रेकर बसवा अशी मागणी स्थानिकांनी प्रशासनाकडे केली आहे। गेल्या एलबीएस रोडला गेल्या 6 महिन्यापासून रस्त्यामध्ये क्रॉसिंग करताना लोक जे क्रॉसिंग करतात त्या क्रॉसिंगमध्ये ठाण्यावरनं येणाऱ्या जे काही गाड्या असतात ते खूप रनिंगमध्ये येतात आणि इथल्या बाजूत इथे रहिवासी चाल आहेत, सोसायटी आहेत, इथे शाळा आहेत, फ्रेंड्स स्कूल आहे आणि पांडुरंग पुरेंदर स्कूल आहे। इथे लहान पोरं रोड क्रॉसिंग करतात। ते रोड क्रॉसिंगमध्ये असं होतं का गाड्या स्पीडने येणारे असतात, त्यात काही बाईकवाले असतात, बाईकवाले कोणाचाही आजच्या तारखेत ऐकत नाही। मोठे गाडी जर आले तर तिथं एक स्पीड ब्रेकर, आमचं एक म्हणणं आहे का इथे एक जम्बो स्पीड ब्रेकर किंवा एक सिग्नलची व्यवस्था महाराष्ट्र गव्हर्नमेंटने आम्हाला करून द्यावे, ज्याच्याकडनं आमची इथे होणारे घटना थांबवावी। हे गेल्या 6 महिन्यामध्ये हे 8वी ते 9वी घटना आणि या घटनेमध्ये कम से कम 3 ते 4 लोकांचा जीव या जागेवर गेलेला आहे। त्यात आमचे वीर संभाजीनगरमधली चित्रा आत्माराम पाटील यांचा परवा दिवशी दुपारी इथे ही घटना घडली का त्यांच्या मेंदूला मार लागल्यामुळे त्यांच्या जागेवरती ते ठार झाल्यामुळे आज इथल्या लोकांमध्ये खूप भीतीचा वातावरण आहे। लहान पोरं घाबरलेले आहेत। म्हणून आज आम्ही सगळ्या लोकांनी या वीर संभाजीनगरकडून जेवढं अपेक्षा होती तेवढं आम्ही लोकांनी वीर संभाजीनगरची माणसं निघून एलबीएस रस्ता बंद करू आंदोलन आम्ही लोकांनी हे छेडण्यात आलेलं आहे। योगेश मुहावडे, S9 न्यूज, मुंबई। 22व्या राष्ट्रीय बालविज्ञान राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये विशेष प्रकल्प केलेल्यांमध्ये ठाण्यातील 5 शाळांची राष्ट्रीय स्तरावर निवड झाली आहे। ठाण्यातील जिज्ञासा ट्रस्ट ही संस्था संपूर्ण महाराष्ट्रात बालविज्ञान परिषदेचे आयोजनाचे राज्य समन्वयक म्हणून काम करीत आहे। 12वी राष्ट्रीय बालविज्ञानाची राज्यस्तरीय परिषद ही जळगाव येथे संपन्न झाली। यंदा समजून घेऊया हवा आणि हवामान हा विषय प्रकल्पांकरिता शाळांना देण्यात आला होता। राज्यात 33 जिल्ह्यांमधून एकूण 2700 प्रकल्प या परिषदेमध्ये सादर करण्यात आले, तर 26 प्रकल्पांची राष्ट्रीय स्तरावरती निवड देखील झाली आहे। त्यामध्ये ठाण्यातील प्रामुख्याने 5 शाळांचा समावेश आहे। श्रीरंग विद्यालय, बेडेकर विद्यामंदिर, रापोडीतील सरस्वती, तर ऐरोलीतील युरू आणि ठाण्यातील भगवती विद्यालयाचा प्रामुख्याने यामध्ये समावेश झाला असून ठाण्याच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला गेला आहे। विद्यार्थ्यांनी सखोल अभ्यास करून बांधकामातील काचेचे परिणाम, वाहनांमधील धुरांचे हवामानावर होणारे परिणाम, कार्बन प्लॅन यांसारखे विविध प्रकल्प सादर केलेत। तर या शाळांची निवड चाचणी झाल्यानंतर ठाण्यासह महाराष्ट्राच्या शिरपेचात देखील मानाचा तुरा रोवला गेला आहे। जिज्ञासा ट्रस्टच्या वतीने या सर्व शाळांना एकत्रित करून प्रकल्पांचे सादरीकरण करण्यात आले। तर विद्यार्थ्यांनी या प्रकल्पाची माहिती देत राष्ट्रीय पातळीवरती याची निवड झाल्याने आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत। घरात ॲल्युमिनियमचा पत्रा पडलेला होता, त्याच्या साहाय्याने आम्ही बसचा व बाईकचा एक्झॉस्ट पाईपच्या व्यासमधून असे यंत्र तयार केले व त्याला सेम होल्स एकाच आकाराचे पाडले। बसच्या याला 39 होते तर बाईकच्या याला 19 होल्स होते। त्यामुळे कार्बनचे थर या कापसावर गोळा होतात। यासाठी आम्हाला अजून माहिती देण्यासाठी आम्ही याला ॲक्टिवेटेड चारकोलचा बारीक थर लावला। नॅशनल लेवलसाठी तुमचं सिलेक्शन झालं आहे, कसं वाटतंय, काय नेमका आनंद झाला आहे? आम्हाला खूप आनंद होतोय आणि आम्हाला अजून काही त्यात बदल करण्यासाठी, अजून त्याचा सखोल अभ्यास करण्यासाठी आम्हाला चान्स मिळालेला आहे। त्यामुळे आम्ही खूप आभारी आहोत। तर राष्ट्रीय बालविज्ञान परिषदेचे अध्यक्ष सुरेंद्र दिघे यांनी या परिषदेतून विज्ञानाची आवड विद्यार्थ्यांमध्ये जोपासली जात असून वैज्ञानिकांची मुहूर्तमेढ देखील यातून रोवली जात असल्याचं म्हटलंय। हा भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचा उपक्रम आहे। हे या उपक्रमाचं 2014 हे 23वे वर्ष आहे आणि या वर्षी मुख्य विषय होता समजून घेवा हवा आणि हवामान, अंडरस्टँडिंग वेदर अँड क्लायमेट।
ह्या उपक्रमासाठी ठाणे जिल्ह्यातून जवळजवळ 203 ठाणे शहरातून आणि नवी मुंबईतून 200च्या वरती प्रकल्प, म्हणजे एकूण जवळजवळ 450 प्रकल्प भाग घेतला होता. ह्या प्रकल्पातले 8 प्रकल्प राज्य पातळीवर निवड झालेली होती आणि ह्या 8 प्रकल्पातून आता 5 प्रकल्प राष्ट्रीय पातळीवर जी बंगळुरू ते 27 ते 31 डिसेंबर अधिवेशन होणार आहे, त्या अधिवेशनासाठी महाराष्ट्राच्या संघात त्यांची निवड झालेली आहे. ते 5 शाळेतले विद्यार्थी आता राष्ट्रीय पातळीवर सहभागी होतील. ह्या बालवैज्ञानिकांनी गेले 3-4 महिने संशोधनपूर्वक काम करून ह्या विषयांवर रिसर्च पेपर इतके तयार केलेले आहेत. ह्यामध्ये भगवती शाळेच्या मुलांनी, 6वीतल्या मुलींनी कार्बन प्रिंट ह्या विषयावर प्रकल्प केला आहे की शाळेतली मुलं पण कार्बन कमी करण्यामध्ये कसे सहभागी होऊ शकतात. त्यांनी जर आपली राहणीमान, जीवनशैली आणि वाहतुकीची व्यवस्था जर बदलली तर ते कार्बन क्रेडिट शाळेसाठी आणि आपल्या देशासाठी मिळू शकतात. तशाच प्रकारचा एक प्रकल्प बेडेकर विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांनी वाहनातून होणाऱ्या प्रदूषण आणि त्या प्रदूषणाचा हवामानावर होणारा परिणाम, वाढतं तापमान ह्याच्यावर संशोधनात्मक अभ्यास केला आहे. श्रीरंगच्या विद्यालयाने सागरी पृष्ठावर होणारे हवामानातील बदल ह्याचा अभ्यास केला आहे. तर इरो किड्स नवी मुंबईतल्या शाळेतल्या मुलांनी काचेची ग्लास जी लावण्याची नवीन आर्किटेक्चरल फॅशन आलेली आहे, त्याच्यामुळे तापमानामध्ये आणि आर्द्रतेमध्ये, ह्युमिडिटीमध्ये कसा फरक पडतो ते सिद्ध करून दाखवलेले आहे. अशाच प्रकारचा प्रकल्प SVPT राबोडी शाळेने पण केलेला आहे. ही मुलं आहेत, त्यांचे गाईड शिक्षक आणि जिज्ञासा ट्रस्ट गेली 22 वर्ष ह्या प्रकल्पाला विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहे. आणि आज सांगायला आनंद वाटतो की असे मार्गदर्शन केलेले विद्यार्थी की जे 15 वर्षापूर्वी ज्यांनी त्याच्यात भाग घेतला होता, ते आज बरेच अनेक विद्यार्थी PhD होल्डर्स होऊन विज्ञानामध्ये संशोधनाचं कार्य करीत आहेत. ही आनंदाची गोष्ट आहे. तेव्हा आत्ताच्या ह्या मुलांवर जे वैज्ञानिक संस्कार आपण करतो आहे, भावी काळात जे देशाला वैज्ञानिकांची गरज आहे, ती गरज निश्चितच ही मुलं भागवतील आणि भावी वैज्ञानिक म्हणून आपण त्यांची ओळख निश्चित करून देऊ शकतो. सारिका साळुंखे, S9 न्यूज ठाणे. जागतिक अपंग दिन स्वयंसंस्थेच्या वतीने मतिमंद मुलांकरिता कॅनव्हास पेंटिंगचे आयोजन करीत साजरा करण्यात आला. 2 डिसेंबर हा जागतिक अपंग दिन म्हणून साजरा केला जातो. शारीरिक व्यंग प्राप्त झालेल्यांकरिता आजही समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन हा काही वेगळा नाही. स्वयं ही सामाजिक संस्था अशा मुलांवर विशेष उपचार पद्धती करून त्यांना सहकार्य करण्याचं कार्य करते. आज जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधत अशा विशेष मुलांकरिता कॅनव्हास पेंटिंगचे आयोजन स्वयंच्या वतीने करण्यात आले होते. ठाण्यामधील 5 शाळांमधील बहुविकलांग मुले या उपक्रमामध्ये सहभागी होऊन विविध प्रकारच्या ब्रश आणि रंगांच्या साहाय्याने त्यांनी कॅनव्हास पेंटिंगचा आस्वाद घेतला. चित्रकार सदाशिव कुलकर्णी यांनी स्वतः उपक्रमात सहभागी होऊन विद्यार्थ्यांना चित्रकलेविषयी मार्गदर्शन केले. तर इतर ठिकाणी चित्रकलेचे धडे देताना जो आनंद मिळतो त्या आनंदापेक्षा हा आनंद नक्कीच निराळा आणि मोठा आहे असं त्यांनी म्हटलं. तसेच विशेष म्हणजे या मुलांनी स्वतःची रंगसंगती निवडल्या असल्याचंही त्यांनी सांगितलं. विद्यार्थी देखील मोठ्या उत्साहाने कॅनव्हास पेंटिंगमध्ये मग्न झाले होते. पालक देखील या उपक्रमाच्या वेळी उपस्थित होते. साधे पेंटिंग करण्यापेक्षा मुलांना अशा प्रकारचे पेंटिंग करण्याची संधी मिळाल्याने त्यांचा आनंद द्विगुणित झाला असल्याचं पालकांनी म्हटलंय. त्या उपक्रमाचे आयोजन करणाऱ्या स्मिता देवळारकर यांनीही या उपक्रमाविषयी माहिती दिली आहे. बहुविकलांग मुलांची पुनर्वसन संस्था गेले 9 वर्ष ठाणे शहरामध्ये बहुविकलांग मुलं आणि त्यांच्या पालकांसाठी, त्यांच्या मदतीसाठी कार्यरत आहे. आम्ही फक्त त्यांच्या पुनर्वसनाचाच विचार करत नाही, तर त्यांच्या आयुष्यामध्ये थोडाफार आनंद निर्माण करणं हे आमचं प्राथमिक ध्येय आहे. आणि त्या मुलांच्या आणि मुलांच्या पालकांच्याही आयुष्यात थोडाफार आनंद निर्माण करणं, यासाठी आम्ही वेगवेगळ्या ऑकेजन्सवर, वेगवेगळ्या सणावारांना आम्ही काही कार्यक्रम आयोजित करत असतो. मुलं आणि मुलांचे पालक धमाल करत असतात येऊन. आज जागतिक अपंग दिन आहे आणि त्यानिमित्ताने या मुलांना कॅनव्हास पेंटिंग, त्यांना भरपूर कलर्स आणि काही साहित्य दिलेले आहेत आणि कॅनव्हासेस लावून ठेवलेत 5 आणि त्यांना भरपूर आनंद लुटावा, त्यांनी अनुभव घ्यावा. कॅनव्हास पेंटिंगचा काय अनुभव असतो हा अनुभव घ्यावा, यासाठी ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. बालदिनानिमित्त आम्ही 5 शाळांमधल्या, ठाण्यातल्या स्पेशल स्कूल्स आहेत, ज्या विशेष शाळा आहेत, त्यातल्या काही मुलांना आम्ही इथे बोलवलं होतं बालदिनी 14 नोव्हेंबरला. तिथे आम्ही त्यांची इंटरस्कूल कॉम्पिटिशन घेतली. त्यातल्या काही मुलांचं स्क्रीनिंग करून त्यातली काही मुलं आम्ही सिलेक्ट केली जी कलर्स बरोबर जास्त चांगले एक्सप्रेस करू शकतात. अशा मुलांचं आम्ही स्क्रीनिंग करून, काही आमचे स्वयंसंस्थेतली मुलं आहेत जी कलर्स बरोबर चांगलं काम करू शकतात, अशा मुलांना आम्ही सिलेक्ट करून आज इथे त्यांना 5 कॅनव्हास लावून दिलेले आहेत.
आणि त्यांना मुक्त सोडलेलं आहे, तुम्हाला काय हवं ते करा. आणि प्रसिद्ध आपले कलाकार आहेत सदाशिव कुलकर्णी सर, त्यांना लाईव्ह इथे मार्गदर्शन करणार आहेत आणि करता आहेत. आणि त्याच्यातून एक 5 ॲब्स्ट्रॅक्ट मास्टरपीसेस आम्ही निर्माण करणार आहोत, जे ठाण्यातल्या काही डॉक्टर्सनी त्याचा खर्च उचलला आणि आम्ही त्यांना रेडी टू हँड कंडिशनमध्ये त्याला फ्रेम वगैरे करून 5 वाजेपर्यंत त्यांच्या हातात देणार आहोत. अशा पद्धतीचं इथे कार्यक्रमाचं आयोजन केलं. किती शाळांचा सहभाग आहे? या आणि शाळांमध्ये 5 शाळा सहभागी आहेत. वसंत विहार काउन्सिलिंग स्कूल, श्रीमास स्नेहदीप, सेंट जॉन, चैतन्य विश्वास आणि हॉली क्रॉस आणि स्वयंची मुलं, अशा सगळ्या शाळांमधली मुलं इथे रिप्रेझेंट करतात. कसा रिस्पॉन्स आहे मुलांचा? कशा प्रकारे रिस्पॉन्स म्हणजे प्रचंड आहे. या मुलांना काही फक्त संधीच हवी असते मजा करायला आणि ती मुलं मनसोक्त मजा करत असतात आणि ते तुम्हाला दिसतं इथे सगळ्या मुलांच्या चेहऱ्यावर किती आनंद दिसतो या मुलांना. आणि आम्ही आमच्या संस्थेतर्फे हेच सगळं या मुलांसाठी करण्याचा सतत प्रयत्न असतो. सारिका साळुंखे, S9 न्यूज. S9च्या बातमीपत्रात वेळ झाली अल्पशा विश्रांतीची. बातमीपत्रात आपलं स्वागत. ज्येष्ठ अभिनेते देवेन वर्मा यांचे काल हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. सहज संवाद, अचूक टायमिंग आणि विनोदी अभिनयाचा वेगळा बाज यामुळे अंगूर, खट्टा मिठा इत्यादी चित्रपटांनी रसिकांच्या मनात घर केलेले ज्येष्ठ अभिनेते देवेन वर्मा यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. बासू चटर्जी, ऋषिकेश मुखर्जी आणि गुलजार यांच्या चित्रपटातील त्यांच्या भूमिका संस्मरणीय ठरल्या. तर चोरी तेरा काम, रंगीबेरंगी बुड्ढा, कोरा कागज, बेमिसाल, अंदाज अपना अपना दिल आणि कलकत्ता मेल या चित्रपटातील भूमिका गाजल्या होत्या. दोस्त असावा तर असा या मराठी चित्रपटातही त्यांनी काम केले. बालपण आणि पदवी शिक्षणानिमित्त पुण्याशी असलेले त्यांचे भावनिक नाते अखेर कायम होते. पुण्यातच गेली 18 वर्ष त्यांचे वास्तव्य होते आणि अखेरचा श्वासही त्यांनी पुण्यातच घेतलाय. S9 न्यूज, मुंबई. अनधिकृत होर्डिंग्स, बॅनर्सच्या तक्रारींकरिता ठाणे महानगरपालिकेने आता नव्याने SMS ची सुविधा सुरू केली आहे. वाढत्या बॅनरबाजीमुळे शहराच्या सौंदर्याला बाधा निर्माण होते. याकरिता सर्वोच्च न्यायालयाने सर्वत्र पालिका प्रशासनाला कारवाईचे आदेशही धाडले असून पालिका प्रशासनही आता याबाबत विचारणा करू लागली आहे. ठाणे महानगरपालिकेने याबाबत आता एक नवा उपक्रम हाती घेतलाय. तर अनधिकृत होर्डिंग्स, बॅनर्स, फ्लेक्स आणि पोस्टर्स याविषयी नागरिकांना SMS द्वारे तक्रारी नोंदवण्याकरिता एक नवा नंबर सुरू केला आहे. अनधिकृत होर्डिंग्सचा शहराच्या विद्रुपीकरणामध्ये समावेश होत असल्याचे नागरिकांना आढळले असता 7506946155 या क्रमांकावर आपली तक्रार ते नोंदवू शकणार आहेत. ठाणे महानगरपालिकेने ही नवी हेल्पलाईन सुरू केली असून त्याद्वारे आता होर्डिंग्सवरती कारवाई केली जाणार आहे. S9 न्यूज, ठाणे. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. हेडलाईन: मुलुंडमध्ये LBS मार्गावर स्पीड ब्रेकर नसल्याने नागरिकांनी केले रास्ता रोको. बालविज्ञान परिषदेत राष्ट्रीय स्तरावर ठाण्यातील 5 शाळांच्या प्रकल्पांची निवड. S9च्या बातमीपत्रात इथेच थांबू. तोपर्यंत नमस्कार.